माझं नाव अभय. मी एक साधा सरळ माणूस. मी नोकरी करतो, घर चालवतो आणि माझ्या छोट्या कुटुंबात आनंदात राहतो किंवा राहत होतो असं म्हणावं लागेल. कारण ज्या दिवशी माझ्या लक्षात आलं की माझं अंथरूण कोणीतरी उचलतंय, त्या दिवसापासून माझ्या आयुष्यातलं सगळं काही बदलून गेलं. माझी पत्नी प्रिया, गोड आणि तितकीच समजूतदार आणि घराच्या सर्व कामांमध्ये लक्ष देणारी. प्रिया तिच्या आईची म्हणजे माझ्या सासूबाईंची ती एकुलती एक मुलगी. सासूबाई विधवा होत्या. लग्नाच्या वेळेस मी आणि प्रियाने ठरवलं होतं की आम्ही सासूबाईंना आमच्याबरोबरच ठेवू. त्या एकट्या राहिल्या तर त्यांना त्रास होईल असं आम्हाला वाटलं, म्हणून आम्ही त्यांना आमच्यासोबत ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सासूबाई साध्या व शांत स्वभावाच्या होत्या. आजपर्यंत तर मी हेच समजत होतो, पण त्या पलीकडे असं काही वेगळा चेहरा होता ते मला ठाऊक नव्हतं. सासूबाई घरातल्या प्रत्येक कामात प्रियाला मदत करायच्या. आमचं घर लहानच होतं, 2 बेडरूमचं. मला आणि प्रियाला मुलं नव्हती अजून, पण आम्ही आनंदात होतो, किंवा मला तसंच वाटत होतं. सगळं सुरळीत चाललं होतं. पण एके रात्री मी अचानक जागा झालो. ती मध्यरात्र होती. मला काहीतरी आवाज आला होता. मी डोळे उघडले तर प्रिया माझ्या शेजारी झोपलेली होती. खोलीत अंधार होता. मी पुन्हा डोळे मिटवले, पण मला झोप येत नव्हती. मग मी पाणी प्यायला उठलो. मी उठलो आणि किचनमध्ये गेलो. पाणी प्यायला घेतलं आणि जेव्हा परत येत होतो तेव्हा मला सासूबाई माझ्या खोलीतून बाहेर येताना दिसल्या. त्यांनी मला पाहिलं नव्हतं, पण त्या त्यांच्या खोलीत गेल्या. मी गोंधळून गेलो. मध्यरात्री त्या माझ्या खोलीत काय करत होत्या? मी प्रियाला विचारायला गेलो नाही, कारण ती गाढ झोपेत होती. मी पुन्हा झोपायला गेलो, पण माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो तर सगळं नेहमीसारखं होतं. सासूबाई चहा बनवत होत्या. प्रिया तिची कामे आवरत होती आणि मी तयार होऊन ऑफिसला निघालो होतो. काही दिवस असेच गेले. मला काहीच वेगळं दिसलं नाही. पण एक दिवस मी सकाळी उठलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या उशीखाली काहीतरी आहे. मी हात घातला तर माझे स्वतःचे केस होते. 2-3 केस. मी आश्चर्यचकित झालो. हे केस इथे कसे आले? मी रात्री झोपायच्या आधी अंथरूण नीटनेटकं होतं आणि हे केस उशीखाली कसे गेले? मी प्रियाला विचारलं, तू काल रात्री अंथरूण लावलंस ना? ती म्हणाली, नाही, आई लावते ना नेहमी. मी थोडा विचार केला. सासूबाई अंथरूण लावतात, पण हे कसं? मी पुढचे काही दिवस लक्ष देऊ लागलो आणि मला कळलं की हे प्रत्येक दिवशी होतं. माझे केस माझ्या अंथरुणाखाली, उशीखाली, कधी चादरीच्या पटात, आणि ते केस माझेच होते याची मला खात्री होती, कारण माझे केस थोडे घुसळलेले असतात. मी अस्वस्थ होऊ लागलो. हे केस इथे कसे येत होते आणि कोण ठेवत होतं? मी एक दिवस लवकर घरी आलो आणि सासूबाईंना अंथरूण लावताना पाहिलं. त्या नेहमीप्रमाणे काम करत होत्या. त्यांच्या कामात काहीच वेगळेपण नव्हतं. पण एक दिवस मी ऑफिसमधून परतलो तेव्हा मला प्रियाचा चेहरा ओला दिसला. तिचे डोळे लाल झाले होते. मी विचारलं, काय झालं? ती काहीच बोलली नाही. मी आग्रह केला तर ती म्हणाली, काही नाही, पण मला माहीत होतं की काहीतरी चुकलं आहे. मी सासूबाईंना विचारलं, आई, प्रिया का रडते? त्या म्हणाल्या, मला काहीच माहीत नाही. त्या रात्री मी प्रियाला विचारलं, तू मला सांग, काय झाले? ती रडू लागली आणि म्हणाली, मला वाटते आई तुझ्यावर काहीतरी करते. मी चकित झालो. काय म्हणतेस? ती म्हणाली, मला माहीत नाही, पण मला काहीतरी वेगळं वाटतंय. आई रोज तुझं अंथरूण लावते आणि कधी कधी मला वाटतं की ती तुझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहते. प्रियाचं बोलणं ऐकून मी हसायला लागलो. म्हणालो, तू काय बोलतेस प्रिया? आई वेगळ्या नजरेने पाहतात? त्या माझी सासू आहे. त्यावेळी प्रिया गंभीर होती. ती म्हणाली, अभय, मला माहीत नाही, पण मला भीती वाटते. मला तुला हे आधीच सांगायचं होतं, पण तू हसशील म्हणून मी गप्प होते. मी तिला शांत केलं, पण आता माझ्या मनात शंका येऊ लागली. प्रियाचे शब्द, ते केस, सासूबाईंची रात्रीची वागणूक, सगळं जुळायला लागलं. मी ठरवलं की मी स्वतः बघेन. मग त्या रात्री मी झोपेचं नाटक केलं. प्रिया माझ्या शेजारी झोपली होती. मी डोळे मिटवले, पण जागाच होतो. मध्यरात्रीच्या सुमारास मला दरवाजा उघडण्याचा आवाज आला, पण मी डोळे उघडले नाहीत, पण माझी इंद्रिये सजग होती. मला कोणीतरी खोलीत येताना जाणवलं. पावलं हळूच होती. मग मला जाणवलं की कोणीतरी माझ्या अंथरुणाजवळ उभा आहे. मी विचार करत होतो की डोळे उघडायचे का? तेव्हा माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. पण मी थांबलो. मग मला हात जाणवला. कोणीतरी माझ्या डोक्यावर हात फिरवत होतं, हळूच, प्रेमाने, आणि मग माझे केस काढत होतं, तेही एक एक करून. मी थरथर कापू लागलो. हे काय चाललंय? मी उठलो आणि दार उघडून बाहेर पाहिलं, पण तेवढ्यात ती व्यक्ती निघून गेली.
मी उठलो आणि दार उघडून बाहेर पाहिलं. सासूबाई आपल्या खोलीत जात होत्या. त्यावेळी काही वेळासाठी तर मी गोठलोच होतो. सासूबाई ते सगळं काय करत होत्या आणि का? दुसऱ्या दिवशी मी सासूबाईंच्या खोलीत जाण्याचं ठरवलं. त्या आणि प्रिया दुपारी बाजारात जाणार होत्या. मला जरा कणकणी जाणवते असं सांगून मी त्या दिवशी ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. दुपारी प्रिया व सासूबाई घरातून बाहेर जाताच मी सासूबाईंच्या खोलीत शिरलो. आत तसं सगळं साधंच होतं. काही पुस्तकं आणि एक जुनी पेटी होती. मी ती पेटी उघडली. त्या पेटीच्या आत माझे केस होते. अनेक केस एका कापडात गुंडाळलेले. ते दृश्य पाहून मी थरथरलो. हे काय आहे? मला पहिला धक्का बसलाच होता. तेवढ्यात माझी नजर दुसऱ्या वस्तूवर गेली. मला एका कापडात काहीतरी लिहिलेलं दिसलं. मी उघडून पाहिलं. एक जुनी चिठ्ठी होती. चिठ्ठी वाचून माझ्या पायाखाली जमीनच सरकली. चिठ्ठीत लिहिलं होतं, माझा प्रिय विनोद, तू गेलास तेव्हापासून मी एकटी आहे. तुझ्याशिवाय माझं आयुष्य रिकामं झालं. पण आता मला तुझ्यासारखा कोणीतरी मिळाला आहे. अभय, तो तुझ्यासारखाच दिसतो. तुझ्याच वयाचा असावा. तू गेल्यावर मी तिला माझी मुलगी म्हणून पाहू शकत नाही, कारण ती तुझ्यासारख्या माणसाला घेऊन गेली. पण मला काय करायचंय? मी फक्त त्याच्याजवळ राहू इच्छिते, तुझी आठवण म्हणून. मी विचारात पडलो, विनोद कोण? मग मला आठवलं, सासूबाईंचे पती, सासरीबुवा. त्यांचं नाव विनोद होतं. ते खूप वर्षांपूर्वी वारले होते. पण आता जेही चाललं होतं ते काय होतं? मी चिठ्ठी खाली ठेवली आणि पेटीत आणखी काय आहे ते पाहिलं. आणखी काही केस, एक फोटो आणि एक लहान पुडका. मी तो उघडला. त्यात काळी वाळलेली मुळं होती आणि एक पुस्तिका. मी पुस्तिका उघडली तर माझा श्वासच थांबला. त्यात काही मंत्र होते, जादूटोना, काळा जादू, आणि लिहिलं होतं, प्रियजनाला आपल्याकडे खेचण्यासाठी केस वापरा. मी भीतीने थरथरलो. सासूबाई माझ्यावर जादूटोना करत होत्या. पण का? त्यांना माझ्याकडून काय हवं होतं? मी घाईघाईने पेटी बंद केली आणि बाहेर आलो. माझं डोकं फिरत होतं. प्रियाला सांगायचं का? पण तिच्याशी काय बोलायचं? तिच्या नवऱ्यावर जादूटोना करते. मी काही दिवस गप्प राहिलो, पण माझं मन शांत नव्हतं. मी सासूबाईंना टाळायला लागलो. रात्री मी दार बंद करून झोपायला लागलो. प्रियाला काहीच समजत नव्हतं. एक दिवस सासूबाई माझ्याजवळ आल्या. म्हणाल्या, अभय, तू आजकाल काहीतरी चिंतेत दिसतोयस. सगळं ठीक आहे ना? मी त्यांच्याकडे पाहिलं. त्यांचे डोळे साधे होते, अगदी प्रेमळ. जादूटोना करणाऱ्या माणसाचे डोळे असे असतात का? मलाच प्रश्न पडला होता. मी त्यांना म्हणालो, आई, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. त्या म्हणाल्या, हो बोल. मी म्हटलं की तुम्ही माझं अंथरूण का लावता? त्या हसल्या. अरे, मी तुझी आई आहे ना. आईचं काम आहे हे. पण तुम्ही माझी आई नाही, तुम्ही माझ्या बायकोची आई आहात. माझं बोलणं ऐकून त्यांचा चेहरा गंभीर झाला. हो, पण तू माझा मुलगा आहेस. माझी प्रिया तुला घेऊन आली म्हणजे तू माझाही झालास. मी त्यांना विचारलं, आई, तुम्ही माझे केस का काढतात? त्यांचा चेहरा पांढरा झाला. त्या काही बोलल्या नाहीत. मग हळूच म्हणाल्या, तुला कसं कळलं? मी बघितलंय. तुम्ही रात्री माझ्या खोलीत येतात आणि माझे केस घेऊन जातात. पण ते सगळं का करतात? त्या शांत होत्या. मग अचानक रडू लागल्या. मला माफ करा भय. मला माहीत नाही मी काय करते. पण तू माझ्या विनोदसारखा दिसतोस. तो गेल्यावर मी खूप एकटी पडले. आणि जेव्हा तू माझ्या आयुष्यात आलास, मला असं वाटलं की तू परत आला. मला तुझ्याजवळ राहायचं होतं, तुझी काळजी घ्यायची होती. पण मला माहीत आहे हे चुकीचं आहे. मी चुकीचं करते. मी गोंधळून गेलो. त्या रडत होत्या. त्यावेळी मी काय बोलावं तेच मला समजत नव्हतं. मी म्हणालो, पण आई, जादूटोना, ते मुळं, ती पुस्तिका, ते सगळं काय आहे ते मला समजेल का? त्या घाबरून बोलल्या, तू ते पाहिलंयस? तू माझी पेटी उघडलीस? मी हो म्हणालो. तेव्हा त्या दीर्घ श्वास घेत म्हणाल्या, ते काही नाही. मी एका व्यक्तीकडे गेले होते. मला एकटेपणा सहन होत नव्हता. त्या व्यक्तीने मला सांगितलं की जर मला कोणाला जवळ ठेवायचं असेल तर त्याचे केस ठेवायचे. मी मूर्ख होते. मी तसं केलं. पण मला माहीत आहे ते काम करत नाही. जादूटोना असतो का ते मला माहीत नाही. मी फक्त तुला जवळ ठेवू इच्छित होते. मी त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात वेदना होती. मी म्हणालो, आई, पण हे चुकीचं आहे. मी प्रियाचा नवरा आहे, तुमचा नाही. त्यावर त्या म्हणाल्या, मला माहीत आहे, मला चांगलंच माहीत आहे. पण मी काय करू? माझं मन माझ्या ताब्यात नाही. तू माझ्या विनोदसारखा दिसतोस, बोलतोस हे तसाच. तुझ्यात मी विनोदला पाहते. मी काय करू? मी शांत होतो. मला काय म्हणायचंही समजत नव्हतं.
सासूबाई रडत होत्या. मला वाटलं की कदाचित त्यांना खरोखरच भावनिक मदतीची गरज आहे. पण नंतर एक दिवस प्रिया माझ्याकडे आली. ती अस्वस्थ दिसत होती. ती म्हणाली, अभय, मला आईशी बोलायचं आहे. ती तुझ्यावर खूप अवलंबून झाली आहे. मला वाटतंय आपण काहीतरी केलं पाहिजे. मी म्हणालो, मला माहीत आहे, पण काय करू? प्रिया म्हणाली, मला वाटतंय आपण तिला डॉक्टरांकडे घेऊन जायला पाहिजे. तिला मदत हवी आहे. मी प्रियाच्या बोलण्यावर सहमत झालो. पण सासूबाई तयार नव्हत्या. त्या म्हणाल्या, मला काहीच प्रॉब्लेम नाही, मी ठीक आहे. पण आम्ही आग्रह केला. शेवटी त्या तयार झाल्या. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. तपासणी झाल्यावर डॉक्टर म्हणाले, त्यांना डिप्रेशन आहे आणि कदाचित ऑब्सेसिव्ह अटॅचमेंट डिसऑर्डर देखील. त्यांना काउन्सिलिंगची गरज आहे. सासूबाईंच्या प्रकृतीबद्दल समजताच आम्ही त्यांचे उपचार सुरू केले. सासूबाई नियमित काउन्सिलरकडे जाऊ लागल्या. हळूहळू त्यांची स्थिती सुधारू लागली. त्या आता माझ्या अंथरुणाजवळ येत नाहीत, माझे केस काढत नाहीत. एक दिवस सासूबाई माझ्याजवळ आल्या. म्हणाल्या, अभय, मला माफ कर, मी तुला खूप त्रास दिला. मला कळत नव्हतं की मी काय करते. पण आता मला समजलंय, मी तुला जे समजत होते ते तू नाहीस. तू प्रियाचा नवरा आहेस. आज मी मनापासून तुम्हा दोघांना आशीर्वाद देते. मी त्यांना मिठी मारली. आई, तुम्ही माफी मागू नका. तुम्ही एकट्या होतात आणि तुम्हाला मदत हवी होती. आता सगळं ठीक होईल. आणि खरोखरच सगळं ठीक झालं. सासूबाई आता स्वतःच्या आयुष्यात व्यस्त आहेत. त्यांनी काही मैत्रिणी बनवल्यात, सामाजिक कार्यात सहभागी झाल्यात आणि मी आणि प्रिया आमच्या आयुष्यात पुढे गेलो. पण त्या रात्रीची आठवण, ती अंथरुणाखालची केसं, ती अजूनही माझ्या मनात आहेत. आणि मला कळालंय की कधीकधी एकटेपणा माणसाला काय करायला लावतो ते कोणालाही कळत नाही. आणि जेव्हा एखाद्याला खरोखरच मदत हवी असते तेव्हा आपण राग न करता प्रेमाने त्यांना मदत केली पाहिजे. मंडळी, कशी वाटली कथा? ऐकत रहा मनाचे बोल.